नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग या चॅलेंजमधला आजचा हा आपला 38वा दिवस आहे. आणि आजचं आपलं रायटिंग हे राजनीतीमध्ये लागणाऱ्या माघार घेण्याच्या कलेबद्दल असणार आहे. एक राजा असतो आणि तो फार मोठं युद्ध जिंकून परत आलेला असतो. त्यानं दरबार भरवलेला असतो. दरबारामध्ये त्याच्या राज्यातले सगळी माणसं, सगळे योद्धे, सगळे पंडित तिथं उपस्थित असतात. त्या राजाला त्याचा एक मित्र भेटायला येतो. तो सगळा दरबार बघतो, त्याची शान शौकत बघतो आणि त्याला विचारतो की या दरबारामध्ये तुझ्यापेक्षा चांगले घोडेस्वार उपस्थित आहेत, या दरबारामध्ये तुझ्यापेक्षा चांगले योद्धे उपस्थित आहेत, या दरबारामध्ये तुझ्यापेक्षा चांगले पंडित उपस्थित आहेत, तुझ्याकडे असं काय आहे की तू या सगळ्यांचा राजा आहेस? त्यावेळेस तो राजा म्हणतो की मला मान्य आहे, इथं अनेक जण असे आहेत ज्यांना युद्ध कसं करायचं हे माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. इथं अनेक जण असे आहेत ज्यांना राजनीती कशी करायची हे माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. इथं अनेक जण आहेत ज्यांना घोडे आणि शस्त्र चालवायचं कसं ह्याचं ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे. पण या सगळ्यामध्येच माझ्या इतकी भूक कोणाला नाही. राजनीतीमध्ये, योद्ध्यामध्ये आणि राजामध्ये काय फरक असावा? योद्ध्याला कसं मिळवायचं आणि किती मिळवायचं ह्याचं ज्ञान थोडंसं जास्तीच असू शकतं, पण गमावताना ते कमीत कमी कसं गमावावं हे एखाद्या राजाला जास्त माहित असतं. जिंकणं म्हणजेच राजकारण नसतं, तर बऱ्याचदा कमी हरणं म्हणजे सुद्धा राजनीती ठरू शकते. सर्वनाशे समुत्पन्नेहि अर्धम त्याज्यति पंडित हे एक संस्कृत सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा आहे की सर्वनाश जवळ आलाय किंवा सर्वनाश होणार आहे हे ज्यावेळेस त्या विद्वानाला कळतं त्यावेळेस तो त्यातलं अर्ध सोडायची तयारी दाखवतो. योद्ध्याला युद्ध करता येतं म्हणून तो योद्धा होऊ शकतो. तह करणं ज्याला जमलं त्याला राजा म्हणता येतं. आपण स्वराज्याचा अभ्यास केला तर असा एक फार बौद्धिक दृष्ट्या विचार करायला लावणारा तह हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगाबरोबर केला. त्यामध्ये 23 किल्ले हे मिर्झा राजे जयसिंगांना दिले. बऱ्याच जणांना हा महाराजांचा अपमान वाटला, बऱ्याच जणांनी महाराजांना ह्यामुळे पराभूत ठरवले. पण भविष्य काळात हा तह म्हणजे महाराजांचं हरणं नव्हतं आणि मिर्झा राजे जयसिंगाचं जिंकणं नव्हतं हे कळतं. बुद्धिबळाचा पट जर आपण नीट बघितला तर राजा आणि प्यादे हे दोघं सुद्धा एक एकच पाऊल चालू शकतात. मग राजामध्ये आणि प्यादामध्ये फरक काय? तर प्यादा आडमोठ्या पद्धतीनं फक्त पुढेच जात असतो, त्याला माघार घेणं जमत नाही. राजाच्या नशिबात सुद्धा एकच पाऊल असतं पण त्याला माघार घेणं जमत. त्यामुळे राजा राजा आहे आणि प्याद हे प्यादच आहे. त्यामुळं कदाचित प्यादाचा उपयोग बऱ्याच डावांमध्ये बळी देण्यासाठी केला जातो. त्यामुळं जी माणसं आत्मपरोढी आणि गर्विष्ठ आहेत अशा माणसांना बुद्धिबळाच्या पटावर फक्त प्यादाचीच किंमत आहे. नम्र आणि चतुर माणसाचं माघार घेणं हे महत्वाचं लक्षण आहे. या सगळ्याबद्दलच, या माघार घेण्याच्या कलेबद्दल मी एकदा असं लिहिलं होतं की बुद्धिबळाच्या पटावर राजाच्या नशिबात ही एक पाऊल आणि प्याद्याच्या नशिबात ही एकच पाऊल असते. पण फरक फक्त एकच की प्यादाला फक्त पुढे जाता येते तर राजाला माघार सुद्धा घेता येते. खवळलेला महासागर शांत होईपर्यंत तग धरू शकणाऱ्या नौकेलाच सागराची सैर करता येते. धन्यवाद.